पूर्ण कढीपत्त्याचं झाड भरलं, वरपर्यंत फांदी गेल्या. जाताना आता घेऊन जाणार आहे मी त्यातल्या काही फांदी. आली 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 कुठली मारतात. हे बघा हा खानावट आहे. इथे 2 बैल आहेत, 3 बैल आहेत, एक गाय आहे. हा बसलाय बघा सफेद. हा बघा हा कोका. याच्यापासून भाजी पण बनवता येते. आतमधला जो बारीकसा जो कोवळा असतो ना त्याच्यापासून आपण भाजी बनवू शकतो. पण भाजी बनवायची प्रक्रिया ज्यांना माहीत असते तेच बनवू शकतात, कशी बनवायची नाही. हा केळीचा झाड आपण काढलेला आहे. आता मित्रांनो गवल्यावर आलो आहे. हे बघा गवल्यावर इथे उतरताना सरपटे बघा आहे, हळू उतरावं लागतं. हा गवलाचा पर्याय. लहानपणी आम्ही इथून सरपट खाली जायचो. आमच्यासाठी हा लहानपणीचा वॉटरफॉल होता आणि त्या आठवणी अजूनही इथे ताज्या होतात. इथे आल्यानंतर ह्या स्पॉटला आल्यानंतर वरपासून तर वरती धबधबा आहे, पण वरती गंगळ असल्यामुळे जाऊ शकत नाही. कारण का इथे नाणेट्या वगैरे फिरत असतात या सगळ्या हिरवळीमधून. म्हणून पावसाळ्यात जर गावी तुम्ही फिरत असाल तर काळजी घ्या. उद्या वेळ भेटला तर कोंडीकडे जाऊन येतो. हा जो गवल्याचा पर्याय आहे ना हा भारजा नदीला जाऊन मिळतो. वरती गवल्याची टेकडी आहे. चला संध्याकाळचे 5 वाजले, बरं घरी जाऊया. असं सहज राऊंड मारायला आलो गवल्याकडे, म्हटलं तुम्हाला गवल्या दाखवूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशाने. पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गावी आहे मित्रांनो आणि आता मी आलो आमच्या मंगलदाराला. बघू शकता ह्या गौरा बोलतात. ह्याला सापासारखं वाटलं, मला घाबरलं. आणि म्हणजेच गोवर्धन. पण हा आहे ना हा तापासाठी असतं ना, आई तापासाठी वापरतात. गौरा आता ना गौरा. गौरा म्हणजे काय? गौरा म्हणजे असं फडफड येतात, गौरी येते. गौरा येते, गौरा अंगावर छान. देवी आपल्या अंगावर देवी देवी ना देवी. देवी. ते कांदण्या किंवा देवीसारखा जो आपल्या अंगावर येतो ना असं उठतात ना, त्यासाठी हा म्हणजे औषधी आहे. गरम पाण्यात टाकायचं आणि मग गरम पाण्यात टाकून त्याची आंघोळ करायची त्याच्याने. मग ते कांदण्या किंवा देवी असा काय आजार असेल ना तर निघून जातो. पिलायचा नागाला फसायचा आणि त्याला पिळून अंगाला सुद्धा फासू शकतो आणि गरम पाण्यामध्ये सुद्धा त्याची आंघोळ करू शकतो. हा इथे हा काय तवसा आहे? कारला. हा कारला आहे ना? हा बघा हा कारल्याचं झाड आहे आणि कारले काय झालेली नाहीत अजून. इथे हे कढीपत्त्याचं झाड आहे. हे बघा पूर्ण भरलं आहे. तुम्हाला इकडून दाखवतो. हे बघा पूर्ण कढीपत्त्याचं झाड भरलं, वरपर्यंत फांदी गेल्या. जाताना आता घेऊन जाणार आहे मी त्यातल्या काही फांदी. इकडे बघू शकता, इकडे कढीपत्त्याचे छोट्या छोट्या माळ्या इथे जगलेल्या आहेत. ही कढीपत्त्याचे. हे कारला आहे. आणि हा कसला फुलाचा झाड आहे? आता फुला येतात त्याला. काय नाव याचं? पण काय याच्यावर फुलं येतात, त्याचं नाव माहीत नाही. पण काय वास असतं त्याचा, सुवास एक मस्त. मोगरा काहीतरी आहे ना, मोगरासारखं नाव आहे त्याला, मोगरा बोलतात. इथे सगळी केळीची झाडं, तर केळ पसावले. तुम्हाला दाखवतो. ते बघा इथे केळ पसावलेली आहे. आता आम्ही तोडणार आहोत त्या केळीला. रंगीबेरंगी तेरीचं झाड बघायचं आहे. हे बघा इथे रंगीबेरंगी तेरीचं झाड आहे. हे पुढे गौंदळ आहे सगळी. इथे एक फणसाचं झाड आहे. इथे सुद्धा केळी आहेत. तर मंगलदारामध्ये असं बरंच काही असे झाडं आहेत आमच्या इथे. इथे हा आंब्याचं झाड आहे. जास्वंदीची कळी फुललेली नाही अजून. आणि ही कोणती फुलं आहेत हे बघा. तुम्हाला जर नाव माहीत असेल तर कमेंट करा.
इथे सुद्धा फुलले हे बघा. इथे छोटी छोटी फुललेली आहेत फुलं. बाबू धर, धर. हे नाही, यांचा पत्ता नाही. हा कसला फुल आहे? हा, कनेरीचा फूल. हा कनेरीचा, बरोबर विसरलेलो, आता आठवलं मला. हा कनेरीचा आहे. ही आता नाही ना. बघा कनेरीची बरीच इथं आहेत फुलं. इथे पण आहे, इथे आहे आणि इथे पण आहेत. चला आता आहे ना ते केळ पसावले ना, आता तोडणार होतो आम्ही. तर ते वरती चढायला लागेल ना. इथे एक फुलपाखरू आहे बघा, मोठा फुलपाखरू आहे. हा बघा बघा, गेला 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 गेला. गावी कधीही आला ना तर आमची केळ पसावलेलीच असतं. मे महिन्यात आलं तेव्हा पण केळी पसावलेली होती इथली. आता खालच्या साईडची पसावली. ही जी केळी आहेत ना, इलायची केळी आहे ती, खाण्यासाठी चवीला असतात. ती काय बुंदापासून तोडताय? आली 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 कुठली भावेशच्या गाडीने जातात. कुठे जातोस? बैल आतमध्ये आहेत मारतात. हे बघा हा खानावट आहे. इथे 2 बैल आहेत, 3 बैल आहेत, एक गाय आहे. हा बसलाय बघा सफेद. हे सगळे नांगराचे बैल आहेत. हा बघा उठतोय. उठू नको रे, उठू नको, उठू नको. ओरडायला लागते. त्याला वाटलं मी काहीतरी खायला घेऊन आले. तर आता हे असे खानावते, असे वाडे आता दुर्मिळ होत चालणार आहेत. कारण का बरीच लोक आता शेती कमी करत आहेत. इथे बघू शकता, इथे नाचणी लावलेली आहे, पुढे तिकडे माड वगैरे लावलेले आहेत. हो, हे थांबा आहे. हो ना. आणि इथे हे भेंडी लावली, दालची भाजी आहे साईड साईडने. हा फुल बघा, ही कळी फुलाची फुलल्यानंतर मस्त दिसेल. आतमध्ये बरंच काय आहे, भाजी वगैरे सगळी, चहाची पत्ती पण आहे तिकडे, भाजी लावलेली आहे, बरंच काय लावलेलं आहे. आता आपण इथं बैलांचा वाडा बघितला, पण तुम्हाला एक शेणकी दाखवतो. हे बघा ही शेणकी, ह्याला बोलतात शेणकी. त्या व्हायच्यापासून आपण गोवऱ्या वगैरे सगळं बनवतात ना, ते शेणकी आहे. आता हे पूर्ण म्हणजे पावसाळा संपेपर्यंत ते अशीच जमा करणार आणि नंतर जसं मग उन्हाळा किंवा हिवाळा चालू झाल्यानंतर मग उन्हाळ्यामध्ये ती पूर्ण सुकणार आणि मग त्याचे ते गोवऱ्या बनवणार. हे बघा हे आहे तवसीचं झाड, काकडीचं. मला वाटतं बहुतेक भोपळ्याचं झाड वाटतं बहुतेक. बऱ्यापैकी कापून झाले. कवली नाही आहेत, मग जून आहेत ना, काय माहिती आता. हां जून आहेत. मुंग्या आहेत. काय कशाला दाखवा, इकडे दाखवा, इकडे द्या. हा बघा हा कोका, याच्यापासून भाजी पण बनवता येते. आतमधला जो बारीकसा जो कोवळा असतो ना, त्याच्यापासून आपण भाजी बनवू शकतो. पण भाजी बनवायची प्रक्रिया ज्यांना माहीत असते तेच बनवू शकतात. कशी बनवायची नाही, त्याची पद्धतशीर असते. इकडे हे कोवळे आहेत, एक छोटी छोटी कोवळी केळी बनवला. हा बघा जवळ घेऊ नको. नाही, हा केळीचा झाड आपण काढलेला आहे. आता बऱ्यापैकी ही केळी जून झालेली आहेत, छोटी पिकू शकतात. फक्त त्याला चुना लावायचा तर ते चांगल्या पद्धतीने पिकू शकतात. चला ठेवूया केळीचा थड.